जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणत्या मंत्रालयाने प्रोजेक्ट अस्मिताचे अनावरण केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच शिक्षण मंत्रालयाने या प्रोजेक्ट अस्मिताचं अनावरण केलं आहे. या अस्मिता प्रोजेक्टचा उद्देश काय आहे? तर विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत विविध विषयावरील पुस्तके उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा उद्देश असून शिक्षण मंत्रालय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या साथीने हा प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पाअंतर्गत येत्या 5 वर्षात 22 भारतीय भाषांमध्ये 22,000 पुस्तके प्रकाशित करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. जैवविविधतेच्या नुकसानाला सामोरे जाण्यासाठी जगातील पहिले जैवविविधता बॉन्ड कोणी लॉन्च केले? तर आता जगातील पहिले जैवविविधता बॉन्ड BBVAने लॉन्च केले आहेत. BBVA म्हणजेच काय? तर बँको बिल्बाओ विजाकाया अर्जेंटिना असे याचं पूर्ण स्वरूप असून ही कोलंबिया या देशाची वित्त संस्था आहे. या वित्त संस्थेद्वारे बॉन्ड जारी करण्यात आले असून या बॉन्डचे व्यवस्थापक आणि गुंतवणूकदार म्हणून आंतरराष्ट्रीय वित्त निगम कार्य करत आहे. मित्रांनो, सध्या 70 दशलक्ष अमेरिकन डॉलरचे जैवविविधता बॉन्ड लॉन्च झाले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 45व्या कॉस्पर वैज्ञानिक संमेलनाच्या उद्घाटन समारंभात प्रतिष्ठित कॉस्पर हॅरी मॅसी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हा जो कॉस्पर हॅरी मॅसी पुरस्कार आहे, या पुरस्काराने प्रल्हाद चंद्र अग्रवाल यांना सन्मानित करण्यात आला आहे. मित्रांनो, जे प्रल्हाद चंद्र अग्रवाल आहेत हे एक भारतीय खगोल भौतिक शास्त्रज्ञ असून त्यांना त्यांच्या अवकाश संशोधनातील उत्कृष्ट योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे व अंतराळ संशोधनासाठी हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच भारतीय ठरले आहेत. या पुरस्काराचं वितरण कोठे करण्यात आलं? तर दक्षिण कोरियाच्या बुसान येथे या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं आहे. या पुरस्कारासहच विक्रम साराभाई पदकाने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर अहमदाबाद स्थित भौतिक संशोधन प्रयोगशाळेचे संचालक अनिल भारद्वाज यांना विक्रम साराभाई पदकाने सन्मानित करण्यात आलं आहे. हे जे विक्रम साराभाई पदक आहे हे कॉस्पर आणि इस्रो यांनी संयुक्तपणे स्थापन केलं आहे. अनिल भारद्वाज हे एक भौतिक शास्त्रज्ञ असून चंद्रयान 1 मोहिमेमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता. महत्त्वाचे पुरस्कार आहेत, नोट करून घ्या. आणि आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजंड स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीचं विजेतेपद कोणी पटकावले? मित्रांनो, या स्पर्धेची ही पहिलीच आवृत्ती होती व याच्या पहिल्याच आवृत्तीचं विजेतेपद हे आपल्या भारतानं पटकावलेलं आहे. भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तान या देशाला हरवून ही स्पर्धा जिंकली आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना कुठे खेळवण्यात आला? तर इंग्लंडमधील बर्मिंगहम येथे हा अंतिम सामना खेळवण्यात आला होता. या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजंड स्पर्धेविषयी सांगायचं झालं तर ही निवृत्त क्रिकेटपटूची एक T20 स्पर्धा आहे व या स्पर्धेमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व युवराज सिंग यांनी केलं होतं. याच्या पहिल्या आवृत्तीत एकूण किती संघ सहभागी झाले होते? तर यामध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडिज हे 6 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूने युसुफ पठाण यांना सन्मानित करण्यात आलं. तर या स्पर्धेत सर्वाधिक धावा पाकिस्तानच्या शोएब मलिक यांनी काढल्या आहेत, तर सर्वाधिक बळी हे नॅथन कुल्टर नाईल यांनी घेतले आहेत. प्रश्न क्रमांक 4. महिला आशिया चषकाच्या 9व्या आवृत्तीचं आयोजन कोठे करण्यात येत आहे? तर महिला आशिया चषकाची 9वी आवृत्ती ही श्रीलंका या देशामध्ये आयोजित करण्यात येत आहे. ही जी स्पर्धा आहे ही 19 जुलैपासून सुरू झाली असून यात पहिला सामना नेपाळ आणि UAE मध्ये खेळवण्यात आला होता. यात एकूण किती संघ सहभागी आहेत? तर भारत, नेपाळ, UAE, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, मलेशिया आणि थायलंड हे 8 संघ यात सहभागी आहेत. बरं, या स्पर्धेचं आयोजन कोणाद्वारे करण्यात येतं? तर या स्पर्धेचं आयोजन आशियाई क्रिकेट परिषदेद्वारे करण्यात येतं. सध्या आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष हे जय शाह आहेत. याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, महिला आशिया चषकातील सर्वाधिक यशस्वी संघ कोणता आहे? तर आपला भारताचा संघ हा महिला आशिया चषकातील सर्वात यशस्वी संघ आहे. भारताने ही स्पर्धा आतापर्यंत 7 वेळा जिंकली आहे. प्रश्न क्रमांक 5. जगातील पहिल्या 3D प्रिंटेड इलेक्ट्रिक अब्राची चाचणी कोठे घेण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे जगातील पहिल्या 3D प्रिंटेड इलेक्ट्रिक अब्राची चाचणी ही दुबईमध्ये घेण्यात आली आहे. मित्रांनो, या जहाजाची निर्मिती अबुधाबी येथील आल सेर मरीन कंपनीने जपानच्या मित्सुबिशीसह अनेक जागतिक कंपन्यांच्या सहकार्याने केली आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा, जगातील पहिल्या 3D प्रिंटेड इलेक्ट्रिक अब्राची निर्मिती ही आल सेर मरीन कंपनीने केली आहे. प्रश्न क्रमांक 6.
आता नुकतेच पॉल कागामे हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत? तर हे जे पॉल कागामे आहेत हे रवांडा या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. मित्रांनो, रवांडा या देशामध्ये पार पडलेल्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत पॉल कागामे यांना 99% मते मिळाली आहेत व 99% मते मिळून ते चौथ्यांदा रवांडाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. पहिल्यांदा ते 2000 साली राष्ट्राध्यक्ष बनले होते. त्यानंतर 2017 मध्ये पार पडलेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी 99% मते मिळवली होती व आता 2024 मधील निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी 99% मते मिळवली आहेत. बरं, रवांडा या देशाची राजधानी काय आहे? तर किगाली ही या देशाची राजधानी असून रवांडा फ्रँक हे या देशाचं चलन आहे. प्रश्न क्रमांक 7. नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या फिफा क्रमवारीत भारत कितव्या स्थानी आहे? तर या फिफा क्रमवारीमध्ये भारताने 124वे स्थान पटकावलं आहे आणि फक्त आशियाई देशाचा विचार केल्यास भारत आशियाई देशांमध्ये 22व्या क्रमांकावर आहे. बरं, या फिफा क्रमवारीत प्रथम स्थान कोणी पटकावलं? तर अर्जेंटिना या देशाने यात पहिलं स्थान पटकावलं आहे. दुसऱ्या क्रमांकावर फ्रान्स आहे, तिसऱ्यावर स्पेन, चौथ्यावर इंग्लंड तर 5व्या क्रमांकावर ब्राझील हा देश आहे. प्रश्न क्रमांक 8. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पार पडलेल्या नार्को समन्वय केंद्राच्या 7व्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षस्थान कोणी भूषवले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच अमित शहा यांनी या नार्को समन्वय केंद्राच्या 7व्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे. या कार्यक्रमादरम्यान अमित शहा यांनी राष्ट्रीय अंमली पदार्थ टोल फ्री हेल्पलाईन मानस सुद्धा लॉन्च केली आहे व तसेच श्रीनगरमधील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या झोन कार्यालयाचं सुद्धा उद्घाटन केलं आहे. लक्षात ठेवा, आता राष्ट्रीय अंमली पदार्थासाठी टोल फ्री हेल्पलाईन म्हणून मानसचं अनावरण करण्यात आलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने कोणत्या देशात उच्च परिणामकारक मलेरिया लस R21 ज्यालाच मॅट्रिक्स एम या नावानं सुद्धा ओळखलं जातं ही लस लॉन्च केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच कोटे डी आयवर या देशामध्ये ही मॅट्रिक्स एम मलेरिया लस लॉन्च करण्यात आली आहे. आणि मित्रांनो, ही लस वापरणारा कोटे डी आयवर पश्चिम आफ्रिकेतील पहिलाच देश ठरला आहे. गेल्या वर्षीच WHO ने या लसीला मान्यता दिली होती. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस आहे हा दरवर्षी 20 जुलै रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस पहिल्यांदा 2020 मध्ये साजरा करण्यात आला होता. बरं, हा दिवस 20 जुलै रोजीच का साजरा केला जातो? तर 20 जुलै 1924 साली पॅरिसमध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाची स्थापना करण्यात आली होती. त्यासाठी दरवर्षी 20 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस साजरा केला जातो. मित्रांनो, या बुद्धिबळ स्पर्धाविषयी सांगायचं झालं तर 7व्या शतकात चतुरंग नावाने भारतात या खेळाचा उगम झाला व या बुद्धिबळपटावर 8x8 ग्रीडमध्ये 64 समान चौरस असतात. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणता देश हा भारताचे जन औषधी केंद्र सुरू करणारा जगातील पहिला देश ठरला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.